श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्यराणा लागे सिद्धांची आचरणा विनवी तसे कर जोडून भक्तिभावे करूनिया। जय जया सिद्ध मुनी तू चितारक भवानी अज्ञान तिमिर नासोनी ज्योति स्वरूप तूच होशी। अविद्या माया सागरी बुडालो होतो महापुरी तुझी कृपा जाहली तरी तारिले माते स्वामिया। तुवा दाविला निज पंथ जेणे जोडे परमार्थ विश्वपालक गुरुनाथ तूच होशी स्वामिया। गुरुचरित्र सुधारस तुवा पाहिला आभास तृप्त न होयगा मानस तृषा आणिक होतसे। तुवा केलिया उपकारासी उत्तीर्ण नभेनी वंशो वंशी निज स्वरूप आमासी। दाविले तुम्ही सिद्ध मुनी मागे कथा निरोपिलीसी अभिनव जाहले सृष्टीसी पतिता करवी ख्यातिसी वेदचारी म्हणविले त्रिविक्रम महामुनेश्वरासी। बोधिले ज्ञान प्रकाशी पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे दातारा। ऐकोन शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण प्रेम भावे आलिंगोन आश्वासित सेतये वेडी। धन्य धन्य शिष्य मौळी तुझ लादले अभिष्ट सकळी गुरूंची कृपा तात्काळी जाहली आता पर्ययसा। धन्य धन्य तुझी वाणी वेध लागला श्री गुरुचरणी तूच तरलासी भवानी सकळा भिष्टे साधतील। तुवा पुशिला वृत्तांत संतोष आला आजी बहुत श्री गुरु महिमा असे ख्यात अगम्य असे सांगता एक एक महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संकेत मार्गे तुझा आता निरोपित से पर्ययसा। पुढे असता वर्तमानी तया गाणग्राम भुवनी महिमा होतसे नित्य नूतने प्रख्यात रूप होऊनिया। त्रयमूर्तींचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर महिमा त्याची अपांपर सांगता अगम्य पर्ययसा। महिमा तया त्रयमूर्तींची सांगता शक्ती अमाकैची काया धरुनी मानवाची चरित्र केले भूमीवरी तया स्थानी असता गुरु ख्याती झाली अपरंपरू। प्रकाशत्व चारि राष्ट्रू समस्त येती दर्शना येती भक्त यात्रेसी एको भावे भक्तिसी। श्री गुरु दर्शन मात्रेसी सकळाभिष्ट पावती। दैन्य पुरुष होती स्त्रिया युक्त वांजेसी पुत्र होय त्वरित। कुष्टे असेल जो पीडित सुवर्ण होय देह त्याचा। अक्षहीना अक्षयेती बधीर करणी ऐकती अपस्मारादी रोग जाती। श्री गुरु चरण दर्शन मात्रे परिस लागता लोहासी सुवर्ण होय नवलकायसी। श्री गुरु कृपा होय जासी सकळाभिष्ट पाविजे। ऐसे सता वर्तमानी उत्तर दिशे माहुर स्थानी होता विप्र महाधनी नाम तया गोपीनाथ। तया पुत्र होऊनी मरती करी दुःखाने करीती दत्तात्रेया आराधिती। स्त्री पुरुष दोघे जण पुढे जाहला आणि कसूत तया नाम ठेविती दत्त। असती आपण धनवंत अति प्रीती वाढविले एकची पुत्र तया घरी अति प्रीती तयावरी। झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला तयासी वर्षे 12 होता तयासी। विवाह करीती प्रीतीसी सुरूप पाहुनी नवरीसी सासू सासऱ्यासी महाप्रेम मदनाचे रती सरसी। रूप दिसे नोवरीसी अति प्रीती सासू श्वशुरासी महाप्रेमे प्रतिपाळिती। दंपती एकची वयसी अति प्रिय महाहर्षी वर्धता झाली 16 वर्षे तया पुत्रासी। दोघे सुंदर सुलक्षण एका परीस एक प्राण न विसंविती क्षण क्षण अति प्रिय पर्ययसा। ऐसी प्रेमे असता देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे देता ऐका आरोग्य नोहे तयासी। नवचे अन्न तयासी सदा राहे उपवासी
त्याची भार्या प्रीतीसी आपण नघे सदा अन्न पुरुषावरी आपुला प्राण करी नित्य उपोषण पती सदेता औषधे जाण प्राशन करी पर्यैसा येडे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी पतिव्रता स्त्री कैसी पुरुषासवे कष्ट तसे पुरुष देह क्षीण झाला आपण त्या सरसी अबला तीर्थ घेऊनी चरण कमळ काळक्रमी तया जवळी दुर्गंधी झाले देह त्याचे जवळी न येती वैद्यसाचे पतिव्रता सुमनतीचे न विसंबेची क्षणभरी जितुके अन्नपतीसी तितुकेची ग्रास आपणाशी जैसे औषध देती त्यासी आपण घेतसे पर्यैसा माता पिता दायाद गोत्री समस्ततिसी वारिती पतिव्रता ज्ञानवंती न ऐके बोल कवनांचे दिव्य वस्त्रादी आभरणे त्यजीली समस्त भूषणे पुरुषावरी आपुला प्राण काय सुख म्हणतसे उभयतांची माता पिता महाधनिक श्रीमंता पुत्र कन्येसी पाहता दुःख करीती पर्यैसा अनेक जपानुष्ठान मंत्र विद्या महाहवन अपरमित ब्राह्मण भोजन कविता ती अवधारा अनेक परींचे वैद्य येती दिव्य रस औषधे देती शमन नव्हे कवने रीती महाव्याधीने व्यापिले पुसती जाणत्या ज्योतिषासी पूजा करीती कुलदेवतासी काही केल्या पुत्रासी आरोग्य नोहे सर्वथा वैद्य म्हणती तये वेळी नभे बरवे त्यासी अडळी राखील जरी चंद्रमौळी मनुष्य यज्ञ नभे आता ऐसे ऐकोनी माता पिता दुःखे दाटली करीती चिंता जय जया जगन्नाथा दत्तात्रेया गुरुमूर्ती आराधोनिया तुम्हासी पुत्र लाधलो संतोषी पाप रूप आपणासी निदान केवी राहो पाहे एकची पुत्र आमुचे वंशी त्याते जरी न राखीसी प्राण देऊ तया सरसी दत्तात्रेया स्वामिया ऐसे नाना परी देखा दुःख करीती जननी जनका वारी तसे पुत्र ऐका माता पिता आलिंगोनी म्हणे आपले भोग सरले जितोके ऋण तुम्हा दिदले अधिक कैसे देऊ भले ऋणानुबंधन चुकेची ऐसे ऐकोनी माता पिता दोघे झाली मूर्छांगता पुत्रावरी लोळता महादुःखे दाटवनिया म्हणती ताता पुत्र राया आमुची आशा झाली का वाया पोशिशी आम्हा म्हणोनिया निश्चय केला होता आपण उबगोनिया आम्हासी सोडून केवी जाऊ पहासी वृद्धापणी आपणासी धर्मगडे केवी तुझ ऐकोनी माता पिता वचन विनवी तसे अक्रंदोन करणी ईश्वराधीन मनुष्य यत्न काय चाले माता पित्यांचे ऋण पुत्रे कराले उत्तीर्ण तरीच पुत्रत्व पावले नाही तरी दगडा परी मातेने केले मज पोषण एक घडीचे स्तनपान उत्तीर्ण नवे भवान जन्मांतरी येऊनिया आपण जन्मलो तुमचे उदरी कष्ट दाविले अतिभारी सौख्य न देखा कवणे परी ऐसा आपण पापी देखा आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मादिकान सुटेची येणे परी जननी जनका संभाषित से पुत्रनिका तेणे परी स्त्रियेसी देखा सांगत से परियेसा म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले आमुचे दिवस सरी मज निमित्ते कष्टालीस भारी वृथा गेले कष्ट तुझे पूर्व जन्मींचे वैरपण तुझसी होता माझा क्षीण म्हणून तू ते दिधले जाण जन्मांतरींचे कष्ट देखा तू जरी राहासी आमुचे घरी तुझ पोषतील परिकरी तुझ वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेरा ऐसे तुझे सुंदरपण न लाधे आपण दैवहीन न राहे तुझे अहेवपण माझे अंग स्पर्शता ऐकोनी पतींचे वचन मूर्छा आली तत्क्षण माथा लावून या चरणा दुःख करीत ये वेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मज न अवेरा
तुम्हा सरी दातारा आणिक नाही गती आपण, जेथे असे तुमचा देह सवेची असे आपण पाहे, मनी न करा संदेह समागमी तुमची आपण. ऐसे दोघांची या वचनी ऐकोनिया जनक जननी, देह टाकोनिया धरणी दुःख करीती तये वेळी. उठवुनिया श्वशुरासी संभोगितसे सासुसी, न करा चिंता हा भरवसी. पती आपुला वाचेल विनवीतसे तये वेळी, आम्हा राखेल चंद्रमोळी. पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल, सांगती लोकमहिमा ख्याती. नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती, गाणगापुरी वास करीती. तया स्वामी पहावे त्याचे दर्शन मात्रेसी, आरोग्य होईल पतीसी. आम्हा पाठवा त्वरितेसी, मनोनी चरणा लागली. मानवली गोठ समजतासी, माता पिता श्वशुरासी. निरोप घेऊनी सफलितासी, निगती झाली तये वेळी. तया रोगिया करोनी डोरी, घेऊन निघाली ते बाळी. विनवीतसे तये वेळी, आपले सासू श्वशुरासी. स्थिर करून अंतःकरण, सुखे राहावे दोघे जण. पती असे माझा प्राण, राखील माझे कुलदैवत. म्हणून सासू श्वशुरासी नमन करी प्रीतीसी. आशीर्वाद देती हर्षी, आहे पण स्थिर होय तुझे दैवे तरी आता. आमचा पुत्र वाचव माता, म्हणून निघाले बोळवित आशीर्वाद देता ती. येणे परी पती सहित निगती झाली पतिव्रता. क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगा पुरासी. मार्गक्रमिता रोगियासी, अधिक झाला विदोषी. उतरता ग्राम प्रदेशी, अति संकट जाहले पै. विचारिता श्री गुरुसी, गेले होते संगमासी. जावे म्हणून दर्शनासी, निगती झाली तये वेळी. पतिव्रता तये वेळ, आली आपले पती जवळ. पाहता जाहला अंतकाळ, प्राण गेला तत्क्षणी. आकांत करीते नारी, लोळतसे धरणीवरी. भोसू गुण घ्यावया घेता सुरी, वारिती तियेसी ग्राम लोक. आफळी शिर भूमीसी, हाणी उरी पाषाणीसी. केश मोकळे आक्रोशी, प्रलापितसे पर्ययसा. हा देवा काय केले, काम जगाईसी गांजले. आशा करून आले, राखीशी प्राण म्हणून. पूजेस जाता देऊळात, पुढे देऊळची करी अतिघात. ऐसे ऐको कानी मात, दृष्टांत झाला आपणासी. उष्णकाळी तापोनी नरू, ठाकोनी जाय एखादा तरू. वृक्षच्यापणे आघात थोरू, तया परी झाले मज. तृषे करुणी पीडित, जाय मनुष्य गंगेत. संधी सुसरी करी घात, तया परी मज झाले. व्याघ्र भये पळे धेनू, जाय आधार म्हणून. तेथेची वदिती यवनु, तया परी झाले मज. ऐशी पापी दैवहीन, आपले पतीचा घेतला प्राण. माता पितरासी त्यजून, घेऊन आले विदेशी. येणे परी दुःख करीत, पाहू आले जनसमस्त. संभाषिता ती दुःख क्षमता, अनेक परी करुनिया. वारिता ती नारी सुवासिनी, कावो दुःख करीसी कामिनी. विचार करी अंतःकरणी, होणार चुके सफलितासी. ऐसे म्हणता नगर नारी, तिसी दुःख झाले वारी. आठवितसे परोपरी, आपुले जन्म कर्म फळ सकळ. ऐका तुम्ही माया बहिणी, आता कैसी वाचू प्राणी. पतीसी आले घेऊनी, यांची आशा करोनिया. आता कवना शरण जावे, राखेल कोण मज जीवे. प्राणेश्वरात जुनी जिणे, केवी वाचू म्हणतसे. बालपणी गौरीसी, पूजा केली शंकरासी. विवाह होता पर्ययसी, पूजा केली मंगळा गौरी. अहेवपणाचे आशेनी, पूजा केली म्या भवानी. सांगती माते सुवासिनी, अनेक परिव्रतादिके. जे जे सांगती माते व्रत, केली पूजा अखंडित. समस्त जाहले आता व्यर्थ, रुसली गौरी आपणावरी. आता माझी हळदीसी, चोर पडले गळसरीसी. सर्वस्व दिधले वन्नीसी, कंकण कंचुकी पर्ययसा. कोठे गेले माझे पुण्य,
वृथा पूजिला गौरी रमण कैसे केले मज निर्वाण ऐका माया बहिणी हो केवी राहू आता आपण पती होता माझा प्राण लोकासरीचा नो हे जाण प्राणेश्वर पर्यायचा ऐसे नाना परी देखा कधी करी पतिव्रता दुःखा पतीच्या पाहुनिया मुखा आणिक दुःख अधिक करी आलिंगोनी प्रेतासी रोदन करी बहुअसी आठवी आपुले पूर्व दिवसी पूर्व स्नेहतये वेळी म्हणे पुरुषा प्राणेश्वरा कैसे माझे त्यजिले करा उबग आला तुम्हा थोरा म्हणून माते उपेक्षिले कैसी आपण दैवहीन तटाकी खापर लागता भिन्न होतासी तू निधान आयुष्य तुझे उणे जाहले तुमचे माता पितयासी सांडूनी आणले परदेशी जेणे परी श्रावणासी मधिले राये दशरथे तैसी तुमची जनक जननी तुम्हा आणले त्यजूनी तुमची वार्ता ऐकोनी प्राण त्यजितील दोघे जण तीन हत्या भरवसी घडल्या मज पापिणीसी वैरिणी होय मी तुम्हासी पती घातकी आपण सत्य ऐशी पापणी चांडाळी निंदा करीती लोक सकळी प्राण घेतला मीच बळी प्राणेश्वरा दातारा स्त्री नव्हे मी तुमची वैरी जैसी तिकड शस्त्र सुरी वेधिली तुमचे शरीरी घेतला प्राण आपणची माता पिता बंधू सपरी जरी असती तुम्हा जवळी मुख पाहती अंतकाळी त्यासी विघ्न आपण केले माझ्या वृद्ध सासू सासऱ्यास होती तुमची आस पुरला नाही त्यांचा सोस त्या ते सांडोनी केली जाता एकची उदरी तुम्ही त्यासी उबगले ती पोसावयासी आम्हा कोठे ठेवून जासी प्राणेश्वरा दातारा आता आपण कोठे जावे कवळ माते पोशील जीवे न सांगता आम्हासी बरवे निवून गेलासी प्राणेश्वरा तू माझा प्राणेश्वरू तुझे ममत्व केवी विसरू लोका समान नवसी नरू प्रतिपाहिले प्रीती भावे कधी नेणे पृथक शयन वाम हस्तौसे वीण फुटत असे अंतःकरण केवी वाचो प्राणेश्वरा किती आठवू तुझे गुण पती नवसी माझा प्राण सोडून जातोसी निर्वाण कवणे परी वाचू मी आता कवण वाड्यात जाणे कवण घेतील मज पोसणे बाल विधवा म्हणोनी जन निंदापवाद ठेविती एकही बुद्धी मज न सांगता त्याजीला आत्मा प्राणनाथा कोठे जावे आपण आता केशवपन करूनी तुझे प्रेमे होते भरले माता पितयांचे विसरले त्यांचे घरा नाही गेले बोलावणी ती केवी जाऊ त्यांच्या घरा उपेक्षित प्राणेश्वरा दैन्यवृत्ती दातारा चित्तवृत्ती केवी धरू जववरी होतासी तू छत्र सर्वाठाई मी पवित्र मानकी सपरिष्ठ मित्र आता निंदा करतील सासू श्वशुरापाशी जाणे मद देखता त्याही मरणे गृह दाहले अरण्य तुम्हा विणे प्राणेश्वरा घेऊन आले आरोग्यासी येथे ठेवून तुम्हासी केवी जाऊ घरासी राक्षसीनी पापिणी ऐसी नाना परी ते नारी दुःख करी अपरंपरी उतके होता अवसरी आला तेथे सिद्ध एक भस्मांकित जटाधारी रुद्राक्षमाळा भूषण अलंकारी त्रिशूळ धरिला असे करी येऊनी जवळी उभा ठेला संभाषित से तया वेळी कावो प्रलापिसी स्थोळी जैसे लिहिले कपाळी तया परी होत असे पूर्वजन्मींचे तपफळ भोगणे आपण हे अढळ वाया रडसी निर्फळ शोक आता करू नको दिवस 8 जरी तू रडसी नये प्राण प्रेतासी जैसे लिहिलेले लाटेसी तया परी घडेल जाण मूढपणे दुःख कैसी समजता मरण तू जाणसी कवण वाचला असे धरित्रीसी सांग आमासी म्हणतसे आपुला म्हणसी प्राणेश्वरू कोठे उपजला तो नरू तुझा जन्म झाला येरू कवण तुझी माता पिता पूर येता गंगेत नाना परींची काष्टे वाहत येऊन एके ठाई मिळत फाकती आणिक चहूकडे पाहे पाहे का वृक्षावरी येती पक्षी अपरंपरी रमोनी प्रहरचारी जाती मागुती चहूकडे
तैसा हा संसार जाणणारी कवड वाचला से स्त्री माया मोहे कलत्र पुत्री पती म्हणसी आपुला गंगे मध्ये जैसा फेन तेणे परी देह जाण स्थिर नोहे याची कारण शोक वृथा करू नको पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे आपुले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे गुणांबंधे कर्मे घडती कर्मा सारिखी दुःख प्राप्ती माया मोहाची आदिती मायामय संबंधे माया गुण उपदे सत्व रज तमो गुण येणे इति देह जाण त्रिगुणात्मक देह हा संसार वर्तमान समस्त कर्मांचे अधीन सुख दुःख आपुले गुण भोगिले आपुले अर्धव कल्पकोटी दिवसवरी देवाचा आयुष्य आहे तरी त्यासी काळ न चुके सरी मनुष्याचा कवणपाड काळ समस्तासी कारण कर्माधीन देह गुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण उपलता संतोष नको म्हणा मेलिया दुःख न करावे जधी गर्भ होता नरू जाणिते नश्च म्हणोनी प्रख्यात थोरू त्याचे जैसे गुण कर्म विवरू तैसे मरण जन्म पर्ययसा कोणा मृत्यू पुरोयसी कवणा मृत्यू वृद्धाप्येसी जैसे अर्धव असे जासी तया परी घडे जाणा पूर्व जन्मा जेव्हा सरसी भोगणे होय सुख दुःख अंशी कलत्र पुत्र पती हर्षी पाप पुण्यांशे जाणा आयुष्य सुख दुःख जाणा समस्त पाप वच्च पुण्य ललाटी लिहिले असे ब्रह्माने अढळ जाण विद्वज्जना एखादे समयी कर्मासी लंधी जेल पुण्यवशी देव दानव मनुष्यासी काळ न चुके भरवसे संसार म्हणजे स्वप्नापरी इंद्रजाल गारुडी सरी मिथ्या जाणतया परी दुःख आपण करू नये शत सहस्र कोटी जन्मी तू कवनाची कोण होती सगळीणी वाया दुःख करीसी झणी मूर्खपणे करोनिया पंचभूतात्मक शरीर त्वचा मास शिरा रुधिर मेद मज्जा अस्थि नर विष्ठामूत्र श्लेष संबंधी आयशा शरीर अघोरात पाहता कायासे स्वार्थ मलमूत्र भरले रक्त तया कारणे शोक का करिसी विचार पाहे पुढे आपुला कोडे परी मार्ग असे भला संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळे येणे परी तियेसी बोलता झाला तापसी ज्ञान झाले तियेसी सांडी शोक तया वेळी कर जोडोनी तये वेळी माथा ठेवोनी चरण कमळी विनवी तसे करुणा बहाळी उद्धरी स्वामी मनोनिया कवण मार्ग आपणासी जैसा स्वामी निरोपदेसी जनक जननी तू आमासी तारी तारी म्हणतसे कवणे परीस तरेना आपण हा संसार भवान तुझा निरोप करीन म्हणोनी चरणा लागली ऐकोनी तियेचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन बोलत असे विस्तारून आचरण स्त्रियांचे म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरुतीर्थ विस्तार ऐकता समस्त पाप दूर सकला दिसते साधती इति श्री गुरुतीर्थामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंह तुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रेतांगना शोको नाम त्रिशतमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः सिद्धमणे नामधारका
पुढे अपूर्व झाले ऐका. योगेश्वर तो कारणी का सांगे स्त्रियांचे धर्म कर्म. योगेश्वर म्हणती तियेसी स्त्रियांचे आचार मज पुससी. सांगेन तुझ विस्तारेसी भवसागर तरावया. पती असता कवण धर्म अथवा मेलिया कवण कर्म. उभय पक्षी विस्तारून सांगेन ऐक एक चित्ते. तुझ मानेल जे बरवे तेची तुला अंगीकारावे. स्त्रियांची राहाटी मी स्वभावे सांगेन ऐक एक चित्ते. कथा स्कंद पुराणात काशीखंडी विस्तारत. स्त्रियांचे धर्म असती बहुत एक चित्ते ऐकावे. अगस्त ऋषी महामुनी जो का होता काशी वनी. लोपा मुद्रा महाज्ञानी त्याची भार्या पर्ययसा. पतिव्रता शिरोमणी दुसरी नवती आणिक कोणी. वसता तेथे झाले अपूर्व पर्ययसा. तया अगस्त्याचा शिष्य विंध्य नाम असे प्रख्यात. पर्वत रूपे वर्तत होता भूमीवरी देखा. विंध्याचल म्हणजे गिरी अपूर्व वन नाना परी. शोभायमान महाशिखरी बहुरम्य पर्ययसा. ब्रह्म ऋषी नारद मुनी हिंडत गेला तया स्थानी. संतोषी झाला पाहुनी स्तुती केली तया वेळी. म्हणे नारद विद्यासी अनेक पर्वत नाही तुझ सरसी. समस्त वृक्ष तुझ पाशी महारम्य स्थळ तुझे. परी असे कवणे मेरू सरसी नोहे जाणे. स्थळ सूक्ष्म स्थूल तू या कारणे महत्व नाही पर्ययसा. ऐसे म्हणता नारद मुनी विंध्याचळ कौपोनी. वाढता झाला क्षणी मेरू सरिता होऊ म्हणे. वाढे विंध्याचळ देखा सूर्यमंडळा सन्मुखा. क्रमांतरे वाढता ऐका गेला स्वर्ग भुवनासी. विंध्या दक्षिण भागेसी अंधकार अहर्निशी. सूर्यरश्मीन दिसे कैसी यज्ञादी कर्मे राहिली. ऋषी समस्त मिळवणी विनववाले इंद्रभुवनी. विंध्य पर्वताची करणी सांगता ती विस्तारे. इंद्र कोपोनी तये वेळी गेला तया ब्रह्मया जवळी. सांगे वृत्तांत सकळी तया विंध्य पर्वताचा. ब्रह्मा म्हणे इंद्रासी आहे कारणामासी. आगस्त्यासे पुरी काशी तया दक्षिण दिशे पाठवावे. दक्षिण दिशा भूमीसी आधार नाही पर्ययसी. या कारणे अगस्त्यासी दक्षिण दिशे पाठवावे. अगस्तीचा शिष्य देखा विंध्याचळ आहे जो का. गुरु येताची सन्मुखा नमिता होय शरणांगत. अगस्त्य सांगे शिष्यासी वाढो नको म्हणून त्यासी. नमन करिता शिखरेसी भूमी समान करील देखा. या कारणे तुम्ही आता जावे काशीपुरा त्वरिता. अगस्त्य ऋषींची विनविता पाठवावे दक्षिणेसी. येणे परी इंद्रासी सांगे ब्रह्मदेव हर्षी. निरोप घेऊन वेगेसी निघता झाला. अमरनाथ देवासहित इंद्र देखा सवे बृहस्पती ऐका. ऋषी मिळवणी समस्तिका त्वरित आले काशी वनासी. अगस्त्याचे आश्रमासी पातले इंद्र समस्त ऋषी. देवगुरु महाहर्षी बृहस्पती सवे असे. देखोनी अगस्त्य मुनी समस्ता ते वंदोनी. अर्घपाद्य देवोनी पूजा केली भक्तीने. देव आणि बृहस्पती अगस्त्याची स्तुती करीती. आणि कसवेची वनिती लोपामुद्रा पतिव्रते ते. देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता ख्याती. पूर्वी पतिव्रता होती लोकमुद्रा सरी नाही. अरुंधती सावित्री अनसुया जाणा महाव्रती. शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात. लक्ष्मी आणि पार्वती शतरूपा स्वयंभू सती. मेनका जाण अतिख्याती हिमवंताची प्राणेश्वरी. सुनीता जाण ध्रुवाची माता. संज्ञा देवी सूर्यकांता. स्वाहा देही होती ख्याता यज्ञ पुरुषाची प्राणेश्वरी. याहुनी अधिकाचार ख्याता लोपामुद्रा पतिव्रता. ऐका देव समस्त म्हणता बृहस्पती सांगत असे पतिव्रतेचे आचरण. सांगे गुरु विस्तारून पुरुष जेविता प्रसाद जाण. मुख्य भोजन स्त्रियेसी आणि सेवा असे करणे. उभा पुरुष पै उभी असणे. आज्ञे विणे न पैसणे. अवज्ञान करी पतीची दिवस अखंड सेवा करणे. अतिथी येता पूजा करणे. पती निरोपा वीण जाण. दान धर्म न करावा. पतीची सेवा निरंतरी
मनी भाविले हाची हारी शयन काही सर्व रात्री सेवा करावी भक्तीने पती निद्रिस्त झाली यावरी आपण मग शयन कीजे नारी चोळी तानवडे ठेवी दुरी पुरुष शरीरी न स्पर्शावे स्पर्शे चोळी पुरुषासी हो येऊना तो आयुषी घेऊ नये नाम त्यासी पती आयुष्य उणे होय जागृत न होता पती देखा पूर्वी उठिले सती ऐका करणे सडा संमार्जनादिका करणे निर्मळ मंगलप्रद पती पूजा करणे नित्य सदा धावे पाद तीर्थ चरणावरी ठेवणी माथा म्हणावे तुझी शंकर असता ग्रामी गृही पुरुष सर्व शृंगार करणे हर्ष अथवा जाता ग्रामा पुरुष शृंगार करू नये पती निष्ठुर बोले घरी आपण मनी कोप न करी क्षमा म्हणोली चरण धरी राग न धरीजे मनात पती येता बाहेरुनी सामोरी जाय तत्क्षणी सहस्त्र नामे त्यजूनी सन्मुख जावे पतिव्रते काय निरोप म्हणोनी पुसावे पतीसी वंदोनी जे जे वसे पतीचे मनी तया परी रहाटावे पतिव्रतेचे लक्षण सांगे नायका देवगण बहिर्द्वारा जाता क्षण अनेक दोष पर्ययसा बहिर्द्वारा जाणे जरी पाहू नये नर नारी सवेची परतावे ते नारी आपले घरी असावे जरी का पाहे परद्वारी उलोक योनी जन्मे नारी याच कारणे व्रत चोरी लोपामुद्रा पतिव्रतेचे लोपामुद्रा पतिव्रता बहिर्द्वारा वसे सर्वता प्रातःकाळ जो का होता सडा संमार्जन करीतसे देव उपकरणी उजळवणी गंधाक्षतादी करुणी पुण्यवती पंचवर्णी रंगमालादिका देवासी अनुष्ठानाहुनी पती येता सकळ आयती करी त्वरिता धरोनिया पतीचे चित्तवृत्ता पतिव्रता रहाट तसे पती असता उच्छिष्ट त्याचे भोजन करावे मनोवाचे नसतील गावी पुरुष साचे अतिथी धेनु प्रसाद घ्यावा अतिथीसी देऊनिया अन्न अथवा धेनुसी पूजोन भोजन करणे सगुण पतिव्रता पर्येसा ग्रह निरंतर निर्मळ करी निरोपा वेगळा धर्म न करी व्रते उपवास येणे परी निरोपा वेगळे न करी जाण उत्साह होता नगरात कधी पहावे न म्हणत तीर्थयात्रा विवाहार्थ कधी न वचे पर्ययसा पुरुष संतोष असता जरी दुश्चित्त नसावे त्या नारी पुरुष दुश्चित्त असे तरी आपण संतोषी नसावे रजस्वला झालिया देखा बोलू नये नोंदनिका न ऐकावी वेदध्वनी देखा मुख मुख्य दाखवू नये ऐसे 4 दिवसवरी आचरावे तिळे नारी सुस्नात होता अवसरी पुरुष मुख आवलकोईजे जरी का नसेल पुरुष भुवनी त्याचे रूप द्यावे मनी सूर्य मंडळ पाहुनी गृहात जावे पतिव्रते पती आयुष्य वर्धनार्थ हळदी कुंकुम लाविले ख्यात सेंदूर काजळ कंठसूत्र फळी माथा असावी तांबूल घ्यावे सुवासिनी असावी तिचे माथा वेणी करी कंकण तोडकानी पुरुषा समीप येणे परी न करीजे इष्टती शेजारणीशी रजकणी स्त्री भूकेसी जैन स्त्री दृढेसी इष्टत्व करिता हानी होय पुरुष निंदा करी स्त्रियासी बोलो नये पतिव्रता ऐसी बोलता घडती दोषी पतिव्रता लक्षण सासू शशूर नंदा वहिनी धीर भावे त्यजूनी राहू म्हणे वेगळेनी श्वान योनी पावे सत्य अंग धुवावे नग्न विणे उखळा मुसळावरी न बैसणे पाठावर वंट्यावरी जाण बैसू नये पतिव्रता जाते उंबऱ्यावरी देखा बैसो नये वडिलाभिमुखा पतिव्रता लक्षणनिका येणे परी असावे पती सवे विवाद देखा करिता पावे महादुःखा पती अंतःकरणी असे ऐका एका आपण एक करू नये जरी असेल अभाग्य पुरुष अथवा दुष्ट नपुसक असे व्याधिष्ट पुरुषायक देवा समान मानावा तैसा पुरुष असेल जरी तेची मानावा श्रीहरी त्याचे बोले रहाटे जरी परमेश्वरा प्रिय होय पतीचे मनी जे आवडी तेची घ्यावी लेणी लुगडी
पती दुश्चित असता घडी आपण शृंगार करू नये सोपस्कार पाहिजे जरी न सांगावे आपण नारी असती पुत्र कन्या जरी तयामुखी सांगवावे जरी नसेल जवळी कोण दाखवावी वस्तूची खूण आमुक पाहिजे म्हणून निर्धारुनी न सांगावे जितुके मिळेल पतीसी संतुष्ट करावे मनासी समर्था पाहुनी कांक्षेसी पती निंदा करू नये तीर्थयात्रेसी जाती लोक म्हणून न जावे कौतुके पुरुषाचे पादोदक तेची तीर्थ म्हणावे भागीरथी समान देखा पतीचे चरण तीर्थ अधिका पती सेवा करणे सुखा त्रयमूर्ती संतुष्ट होती व्रत करणे असेल मनी करावे पुरुषा कुसोनी आत्मबुद्धी जरी करीत कोणी पती आयुष्य उणे होय आणि कंदाय नरका प्रती पती घेऊनी सांगाती ऐसे बोले वेदश्रुती बृहस्पती सांगत असे पतीसी क्रोधे उत्तर देती श्वान योनी जन्म होती जंबूक होऊनी भुंकती ग्रामाजवळी येऊन या नित्य नेम करणे नारी पुरुषोच्चिष्ट भोजन करी पाद प्रक्षाळुनी तीर्थधरी तीर्थ घेऊनी मग देवावे त्यासी प्रत्यक्ष शंकर काम्य होतील मनोहर पावतील वैकुंठपुर पती सहित पर्ययसा जाऊ नये वन भोजनासी अथवा शेजारिया ग्रहासी इष्ट सोयरे म्हणून हर्षी जाऊ नये प्रतिदिनी आपुले पुरुष दुर्बळ असती समर्थांची न करावी स्तुती पती असेल अनाचार वृत्ती आपण निंदा करू नये कैसा तरी असो पती आपण करावी त्याची स्तुती तोची म्हणावा लक्ष्मीपती एको भावे करोनिया सासू श्वशुर पुरुषा पुढे नेते बोलू नये गाढे हसो नये तया पुढे पती आयुष्य उणे होय सासू श्वशुरा त्यजोन वेगळी असेन म्हणे कवन पुलुक योनी जन्मोन अरण्यात भुंजी तसे पुरुष कोपे बारी जरी मरो म्हणे मनी नारी जन्म पावेची योनी घातली महारण्य घोरी असे परपुरुषा ते नयनी पाहे उपजताची डोळे वरुते होय पुरुषा वंसुनी विशेष खाय ग्राम सुकर होय जाण तो जन्म सोडूनी उपदे वाघुळी होऊनी आपुली विष्ठा भक्षुनी वृक्षावरी लोंबतसे पती सन्मुख निष्ठुर होनी उत्तर देता कोपोनी उपजे मुखी होऊनी सप्त जन्म दरिद्रपण पुरुष दुसरी पत्नी करी ती सवे आपण वैर न धरी उपदे सप्त जन्मावरी दुर्भाग्य होय अवधारा पर पुरुषावरी दृष्टी करी उपदेते अंगहीन नारी जन्म पावे पतिता घरी दरिद्री होऊनी पर्ययसा पुरुष येता बाहेरुनी सामोरे जावे ते भामिनी उदके पाद प्रक्षाळुनी विंझणा करीजे श्रमहर पाद सेवन भक्तीसी मृदु वाक्य बोलिजे पतीसी पुरुष होता संतोषी त्रिमूर्ती संतोषती काय देतील माता पिता नेदी इष्ट वर्ग बंधु भ्राता इहपराची जोडी देता पुरुष आपुला देव जाणा गुरु धर्म देव तीर्थ समजती सर्व जाणावा आपुला पती ऐसी जे निश्चय सती पतिव्रता तेची जाणा जीव असता शरीरासी पवित्र जाणा समजतासी जीव जाता क्षणे कैसी प्रेता आतळू नये जाणा तैसा पती प्राण आपला पती नसता आपुची नातळा या करणे पतीच स्थूळ प्राण आपुला जाणावा पती नसता स्त्रियांसी पाहू नये मुख त्यासी विधवा म्हणजे प्रेता सरसी अपुत्री असता अधिक जाण ग्रामसी जाता पर्ययसी विधवा येता सन्मुखेसी मरण होय सत्य त्यासी पुत्रवंती अशुभ नवे जाणा माता विधवा असे जरी पुत्रासी शकुन मंगळ करी पुत्रा विणे विधवा जेनारी नमनतिसी करू नये तिच्या आशीर्वादे आपणा सर्व मंगल होय जाणा तिचा शाप हो का मरणा निशी कोणी तिशी कोणी बोलू नये या कारणे पतिव्रता बरवे पुरुषा सवे जाता देह छाया देह संयुजता केवी जाय पर्ययसा चंद्रा सवे चांदणे जैसे मावळता सवेची जात असे मेघा सवे बिजू असे तैसे पती सवे जावे
सहगमन करणे मुख्य दान धर्म थोर श्रुती वचन 42 फळ उद्धरण पतिव्रता परियेसा पुरुष प्रेत झाली आवरी सहगमन करती जाणारी एक एक पदे पादचारी अश्वमेध सहस्र पुण्य पापी पुरुष आपुला असे दान त्याते आले असे मरण यमदूती नीती जरी बांधून नरका प्रति पर्ययसा पतिव्रता त्याची नारी जरी आपण सहगमन करी जैसी सर्पासी नीती घाली तैसी पतीसी स्वर्गाने सहगमन केली येता यमदूत पळती मागे न पाहता तिचे पतीसी सोडून त्वरिता जाती आपले यमापाशी पतिव्रता शिरोमणी पतीसी बैसवी विमानी पावे त्वरित स्वर्ग भुवनी देवांगना करीती आरती यमदूत पळता काय बोलती काळासी आपण न भिऊ ख्याती पतिव्रता देखता भ्रांती भीत सो म्हणती देखा सूर्य भीतो देखो नितिसी तपतो तेज मंदेसी अग्नि भिवनी शांतीसी उष्णतिसी होऊ न शके नक्षत्रे भीती पाहता तिसी आपले स्थान येई घेईल ऐशी जाय स्वर्ग भुवनासी पती सहित पर्ययसा येणे परी स्वर्ग भुवनी जायनारी संतोषोनी आपले पतीसी घेऊनी राहे स्वर्गी निरंतर औटकूटरोमतिसी स्वधर्मे दिधले अग्निसी त्यांचे फळ आहे कैसी एक चित्ते पर्ययसा एक एक रोम रोमासी स्वर्गी राहे शतकोटी वर्षी पुरुषासवे स्वानंदेसी पतिव्रता राहे तेथे ऐसे पुण्य सहगमनासी व्हावी कन्या ऐसी वंशी 42 कुळे कैसी घेऊन जाय स्वर्गाते धन्य तिची माता पिता एक विसांते उद्धार होता धन्य पूर्व पुरुष वंश ख्याता 42 उद्धरिले ऐसे पुण्य सहगमनासी पतिव्रता फळे तैसी आणि सांगेन विस्तारेसी देव गुरु म्हणतसे असेल नारी दुराचारी अथवा जरी व्यभिचारी तिचे फळ आहे थोरी एक चित्ते पर्ययसा उभय कुळे 42 जरी का असतील स्वर्गास त्यासी घेऊनी नरकास प्रेमी जाय पर्ययसा अंगावरी रोम किती तितुकी वर्षे ख्याती नरकामध्ये पचे निरुती तिचे फळ ऐसे असे भूमी देवता ऐसे म्हणे पतिव्रतेचे आसती चरण आपणावरी चालता क्षण पुनीत आपण म्हणतसे सूर चंद्र ऐसे म्हणती आपुले किरण आहेत ज्योती पतिव्रतेवरी पडती आपण पावन होतसो वायू आणि वरुण देखा पतिव्रतेचे स्पर्शे ऐका पावन आपण जाहलोनिका पाहता समस्त पुनीत होती घरोघरी स्त्रिया असती काय करावी लावण्य संपत्ती जिचे वंशा उद्धार गती तैसी स्त्री घरी असावी ज्याचे घरी पतिव्रता दैवागळा पुरुष ख्याता करावे सुकृत जन्मशता तरीच लाधे तैशी सती चतुर्विध पुरुषार्थ देखा स्त्रिये स्वयनी लाधे पुरुषानिका पतिव्रता स्त्री अधिका पुण्यात बंधे मिळे जाणा ज्याचे घरी नाही सती पुण्य काही त्यासी न होती यज्ञादी कर्मे ख्याती अहर्ता नव्हे तो नर सती नाही ज्याचे घरी त्यासी नाही आरण्य दुरी वृथा जन्मोनी संसारी कर्म बाह्य तो जाणा ऐसी मिळे ज्यासी समस्त पुण्य घडती त्यासी पुत्र संतान परलोकासी साधन होय सतीचे स्त्रिये विणे असे जो नर त्यासी न साधे कर्माचार कर्म वीन देव पितृ कर्मारत होनो हे देखा पुण्य जे घडे गंगा स्नाने लादे सतीचे दर्शने महापापी होय पावन सप्त जन्म पापे जाती पतिव्रतेचा आचार सांगे बृहस्पती देवगुरु म्हणोनी सरस्वती गंगाधरू विनवी तसे श्रोते जना सिद्धमय नामधारकासी गुरु चरित्र पुण्य राशी
ऐकता पावती सद्गतीसी म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुदेवते परम कथा कल्पतरौ श्री नरसिंहोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे पतिव्रता धर्म निरूपणम नाम 31 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।